मुलांनो, तुम्हाला माहिती आहे की वनस्पती सूर्यप्रकाश, कार्बन डायऑक्साईड CO2 आणि पाण्याचा वापर करून प्रकाश संश्लेषणाद्वारे आपले अन्न तयार करतात. मुळे मातीतून पाणी आणि खनिजे शोषून घेतात. प्राण्यांप्रमाणे वनस्पतीमध्ये पदार्थांचे वहन करण्यासाठी संचय प्रणाली नसते. मुळे शोषलेले पाणी आणि पोषक द्रव्ये पानांपर्यंत कसे पोहोचवतात? उंच झाडांच्या शेंड्यांपर्यंत पाणी कसे पोहोचते? मी बिंदू आहे. चला इयत्ता 10वीच्या जीवन प्रक्रिया या धड्यातील वनस्पतींमधील परिवहन या विषयाचा अभ्यास करून या प्रश्नाची उत्तरे शोधूया. सर्व सजीवांना ऊर्जा आवश्यक असते आणि त्यांच्या गरजा वेगवेगळ्या असतात. वनस्पती हालचाल करत नाहीत आणि त्यांच्यातील अनेक ऊती मृत पेशींच्या बनलेल्या असतात. वनस्पतीमध्ये जायलम आणि फ्लोएम ही विशेष वाहक ऊती असतात. इयत्ता 9वीच्या वनस्पती ऊती या धड्यात जायलम आणि फ्लोएमच्या संरचनेविषयी शिकले आहात. ते आठवा. जायलम मातीतील पाणी आणि खनिजे वनस्पतींच्या सर्व भागांपर्यंत पोहोचवतो. फ्लोएम प्रकाश संश्लेषणाने तयार झालेले अन्न पाण्यापासून वनस्पतीच्या इतर भागांमध्ये वाहून नेतो. शिकण्याचे उद्दिष्ट. हे प्रकरण शिकल्यानंतर तुम्हाला पुढील गोष्टींची माहिती होईल. मुळांमध्ये पाण्याचे वहन, मूळदाब, बाष्पोत्सर्जन, आयन व खनिज क्षारांचे स्थानांतर, साखरेचे स्थानांतर. महत्त्वाचे शब्द. ऑस्मोसिस, जायलम, फ्लोएम, मुळांच्या लवचिक केसिका, बाष्पोत्सर्जन, मूळदाब, आसंजन, सुसंलग्नता. चला या संकल्पना नकाशाद्वारे वनस्पतीमधील वाहतूक प्रणाली समजून घेऊया. प्रसरण म्हणजे घन द्रव आणि वायूंचे अधिक एकाग्रतेच्या भागातून कमी एकाग्रतेच्या भागाकडे होणारी हालचाल. ऑस्मोसिस म्हणजे अर्धपारागम्य पेशी पडद्याच्या आरपार जास्त एकाग्रतेच्या भागातून कमी एकाग्रतेच्या भागाकडे पाण्याचे किंवा द्रावक अणूंचे हालचाल. सक्रिय वाहतूक म्हणजे ऊर्जेचा वापर करून एकाग्रता तफावतीच्या विरुद्ध अणूंची हालचाल. वनस्पतीमध्ये, पेशींमध्ये आणि पेशी बाहेर पदार्थांची देवाणघेवाण व प्रसरण सक्रिय वाहतुकीद्वारे होते.
वनस्पतीमुळे मातीमधून नायट्रोजन, फॉस्फरस आणि इतर खनिजे शोषून घेतात. लहान वनस्पतीमध्ये मुळांपासून पानांपर्यंत ऊर्जा आणि कच्च्या पदार्थांचे वाहतूक प्रसरणाद्वारे होते. मात्र उंच झाडांमध्ये लांब अंतरावर वाहतुकीसाठी फक्त प्रसरण पुरेसा नसतो. मुळांमध्ये पाणी आणि खनिजे शोषण्यासाठी लाखो मुळांच्या केसिका असतात. मुळांच्या केसिका म्हणजे पातळ भिंतीच्या एपिडर्मल पेशींच्या वाढी असतात, ज्यामुळे शोषणाचा पृष्ठभाग वाढतो. मातीतील पाणी अतिशय विरळ मीठ द्रावण असते आणि त्यांची अणु एकाग्रता मुळांच्या पेशी रसापेक्षा कमी असते. पाणी आत गेल्यामुळे मुळांच्या केसिकांमध्ये पाण्याची एकाग्रता वाढते आणि ती कॉर्टेक्सपेक्षा जास्त होते. त्यामुळे ऑस्मोसिसद्वारे पाणी मुळांच्या केसिकांपासून कॉर्टेक्समध्ये आणि नंतर झायलम मार्गे खोड व पानांमध्ये जाते. मुळांच्या केसिकांनी शोषलेले पाणी मुळांच्या आतील स्तरांमध्ये 2 मार्गांनी पुढे जाते. अपोप्लास्ट मार्ग. या मार्गाने पाणी पेशींमधील जागांमधून आणि पेशींच्या भिंतीमधून प्रवास करते. पण पेशी झिल्ली पार करत नाही. हा प्रवाह संक्रेदन उतारावर अवलंबून असतो. सिम्प्लास्ट मार्ग. या मार्गाने पाणी शेजारच्या पेशींमध्ये प्लाझ्मा झिल्ली, सायटोप्लाझ्म आणि प्लाझ्मोडेस्माटापर्यंत मार्फत प्रवेश करते. हा प्रवास संथ असतो आणि संक्रेदन उतारावर अवलंबून असतो. मुळांच्या केसिकांमध्ये पाणी प्रवेश केल्याने पेशींच्या रिक्त केतिकील द्रावण विरळ होते. त्यामुळे पाणी इतर पेशींमध्ये जाऊन शेवटी झायलम वाहिन्यांमध्ये प्रवेश करते. अनेक मुळांच्या केसिका आणि पेशींच्या सहभागामुळे झायलममध्ये दाब तयार होतो आणि पाणी वर जाण्यास भाग पाडले जाते. या एकूण दाबाला मूळ दाब म्हणतात. मूळ दाब या संकल्पनेचे निरीक्षण करण्यासाठी हा प्रयोग करा. नियमित पाणी दिलेल्या कुंडीतून एक झाड घ्या आणि त्याचा खोडाचा भाग 1 सेंटीमीटर जमिनीच्या पातळीपासून वर कापून घ्या. मग एक काचेची नळी घ्या आणि तिला मजबूत रबर ट्यूबच्या सहाय्याने कापलेले खोडाशी जोडून घट्ट बांधा. काचेच्या नळीचा व्यास आणि खोडाचा व्यास समान असावा. ट्यूब आणि खोड घट्ट बसले आहे याची खात्री करा, जेणेकरून पाणी न गळता योग्य मोजमाप करता येईल. आता काचेच्या नळीमध्ये पाणी ओता. जोपर्यंत पाण्याचा स्तर रबर ट्यूबच्या वर दिसत नाही तोपर्यंत.
या पाण्याच्या पातळीला M1 म्हणून चिन्हांकित करा. कुंडीला बाजूला 2 ते 3 तासांसाठी ठेवा. मग पुन्हा निरीक्षण करा आणि नवीन पाण्याची पातळी M2 चिन्हांकित करा. M2 आणि M1 यामधील फरक म्हणजे मूळ दाबामुळे झाडाच्या खोडात वाढलेली पाण्याची पातळी. बाष्पोत्सर्जन ट्रान्स्पिरेशन. बाष्पोत्सर्जन म्हणजे पाण्यामधील रंध्राद्वारे स्टोमेटा पाण्याचे बाष्पीभवन होणे. रंध्रे स्टोमेटा दिवसाच्या वेळी उघडी असतात आणि रात्री बंद होतात. रंध्रांचे उघडणे व बंद होणे हे संरक्षण पेशीच्या गार्ड सेल्स ताणलेल्या किंवा शिथिल स्थितीवर अवलंबून असते. संरक्षण पेशीमध्ये पाणी प्रवेश केल्यास त्या ताणल्या जातात, टार्गेट होतात आणि रंध्रे उघडतात. संरक्षण पेशीमध्ये पाणी कमी झाल्यास त्या शिथिल होतात, फ्लॉसिड होतात आणि रंध्रे बंद होतात. पानांमधील जाळीदार पेशींमधून मेसोफिल पेशी पाण्याचे बाष्पीभवन झाल्यावर पानांमध्ये पाण्याची कमतरता निर्माण होते. त्यामुळे जायलम मधून ऑस्मोसिसद्वारे अधिक पाणी पेशींमध्ये प्रवेश करते. पानांमधून पाण्याचा बाष्पोत्सर्ग झाल्यामुळे वरच्या भागात दाब कमी होतो. त्यामुळे जायलम मधून अधिक पाणी वर खेचले जाते. या प्रक्रियेस बाष्पोत्सर्जन ओढ ट्रान्स्पिरेशन पूल म्हणतात. ही ओढ मुळांपर्यंत पोहोचते, त्यामुळे मुळांतून अधिक पाणी शोषले जाते आणि सतत मुळांपासून पानांपर्यंत पाण्याचा प्रवाह सुरू राहतो. बाष्पोत्सर्जनावर बाह्य घटकांचा प्रभाव पडतो, जसे की तापमान, प्रकाश, आर्द्रता आणि वाऱ्याचा वेग. आंतरिक घटकांमध्ये रंध्रांची संख्या व वितरण, उघड्या रंध्रांचे प्रमाण, वनस्पतीतील पाण्याची स्थिती आणि छत्रीची रचना इत्यादींचा समावेश होतो. खनिजांचे ग्रहण. वनस्पती मातीमधून खनिजे शोषून आपल्या पोषणाची गरज पूर्ण करतात. खनिजे मातीमध्ये अवशेषित आयन स्वरूपाच्या असतात आणि ती थेट पेशींच्या झिल्लीमधून जाऊ शकत नाहीत. मातीतील खनिजांचे प्रमाण सहसा मुळांमधील खनिजांच्या प्रमाणापेक्षा कमी असते. म्हणूनच बहुतांश खनिजे इपिडर्मल पेशींच्या सायटोप्लाझ्ममधून सक्रिय शोषणाद्वारे मुळांमध्ये प्रवेश करतात. यासाठी एटीपी स्वरूपातील ऊर्जा आवश्यक असते आणि नंतर ही खनिजे बाष्पोत्सर्जन ओढीच्या मदतीने संपूर्ण वनस्पतीमध्ये पोहोचवली जातात. खनिज आयनांचे स्थानांतर. जुनी व मरत चाललेली पाने खनिजे पुन्हा तरुण पानांकडे पाठवतात. हे पानझडी वनस्पतीमध्ये पाहायला मिळते. फॉस्फरस, सल्फर, नायट्रोजन
आणि पोटॅशियम सहज हलवली जातात, तर कॅल्शियम पुन्हा हलवले जात नाही. झायलम आणि फ्लोएम यांच्यात थोड्या प्रमाणात पदार्थांचे आदानप्रदान होते. फ्लोएम वाहतूक. फ्लोएम सुक्रोजला स्त्रोतापासून सिंकपर्यंत वाहून नेतो. स्त्रोत म्हणजे पाणी जिथे अन्न तयार होते आणि सिंक म्हणजे जिथे अन्नाची गरज असते किंवा साठवले जाते. फ्लोएममध्ये चालनी नळ्या असतात, ज्यात चालनी पट्टिका असतात. सायटोप्लाझ्मिक तंतू चालनी पट्टिकांमधील छिद्रांमधून जातात. फ्लोएममध्ये पदार्थांचे वाहतूक दोन्ही दिशांना म्हणजे वर आणि खाली होते. झायलममध्ये मात्र वाहतूक नेहमी वरच्या दिशेनेच एकमार्गी होते. साखरेचे स्थानांतर. स्त्रोतापासून सिंकपर्यंत साखरेचे फ्लोएममध्ये स्थानांतर दाब प्रवाह सिद्धांताद्वारे होते. प्रकाश संश्लेषणाद्वारे तयार झालेली ग्लुकोज सुक्रोजमध्ये रूपांतरित होते. सुक्रोज प्रथम सहचर पेशींमध्ये प्रवेश करते आणि नंतर सक्रिय वाहतुकीद्वारे चालनी नलिकांमध्ये जाते. यामुळे फ्लोएममध्ये हायपरटॉनिक स्थिती निर्माण होते आणि त्यामुळे झायलममधून फ्लोएममध्ये ऑस्मोसिसद्वारे पाणी प्रवेश करते. वाढलेल्या ऑस्मोटिक दाबामुळे फ्लोएमच्या रसाचे वाहतूक कमी दाबाच्या भागाकडे होते. सक्रिय वाहतुकीने सुक्रोज त्या पेशींमध्ये प्रवेश करते, जिथे त्याचा वापर होतो आणि साठवणूक केली जाते. फ्लोएमच्या चालनी नलिका खूपच सूक्ष्म असतात आणि वनस्पतीमधील अन्नवाहक प्रणालीचा अभ्यास जीवशास्त्रज्ञांनी इफिड्स यांच्या मदतीने केला आहे. इफिड्स कोवळ्या खोडाभोवती जमा होतात आणि वनस्पतीच्या रसावर उपजीविका करतात. हे छोटे किडे लांब सुईसारख्या अवयवांचा प्रोबोसिस वापर करून वनस्पतींच्या ऊतींना भेदतात. जर खोडावर अन्न घेत असलेल्या इफिड्सला ठार केले आणि खोड काळजीपूर्वक कापले तर त्याचा प्रोबोसिस फक्त फ्लोएमच्या चालनी नलिकापर्यंत पोहोचलेला आढळतो. फ्लोएमच्या चालनी नलिकांमधील पदार्थ सौम्य दाबाखाली असतात. त्यामुळे कट केलेल्या प्रोबोसिसमधून रस हळूहळू थेंबाच्या स्वरूपात बाहेर पडतो. या द्रवामध्ये साखर आणि अमिनो आम्ले असतात. एका प्रयोगात एका फांदीवरून साल काढून टाकली जाते, ज्यामुळे आतील लाकडाचा भाग उघड होतो. यामध्ये फ्लोएमच्या केंद्रापासून बाहेरील सर्व उती काढून टाकल्या जातात. काही दिवसांनी वलयाच्या वरील आणि खालील भागातील उतींचे विश्लेषण करण्यात आले.
असे दिसून आले की अन्न फ्लोएम नसलेल्या वलयाच्या वरच्या भागात साचले, पण खालच्या भागात पोहोचले नाही. काही दिवसांनी खोडाच्या वलयाच्या वरच्या भागाचा जाडीमध्ये वाढ झाली, पण खालच्या भागात वाढ झाली नाही. यामुळे हे सिद्ध होते की जर संपूर्ण खोडाभोवती फ्लोएम खराब झाले तर अन्न मुळापर्यंत पोहोचू शकत नाही आणि शेवटी झाड मरते. मुळांपासून झाडांच्या विविध भागांपर्यंत पाणी आणि खनिजे वर चढण्याच्या प्रक्रियेला साप ऊर्ध्वगमन असेंड ऑफ सॅप म्हणतात. साप ऊर्ध्वगमनामध्ये अनेक घटक भूमिका बजावतात. मूळ दाब मुळे मुळांच्या केसांपासून खोडांच्या तळांपर्यंत पाणी चढते. कॅपिलरी क्रियेच्या शारीरिक शक्तींमुळे खोडात विशिष्ट उंचीपर्यंत पाणी चढते. आसंचन, ॲडहेन्शन आणि संकोचन यामुळे झायलममध्ये पाण्याचे सलग स्तंभ तयार होतात. पाण्याच्या रेणूमधील आकर्षण शक्तीला संकोचन म्हणतात. पाण्याचे रेणू आणि जाइलम पेशीमध्ये आकर्षण शक्तीला आसंचन म्हणतात. लक्षात ठेवण्यासारखे मुद्दे: जाइलम आणि फ्लोएम हे वाहक ऊतक असून पाणी, खनिजे आणि साखर झाडाच्या सर्व भागांमध्ये वाहतूक करतात. मूळ दाब पाण्याच्या जाइलम वाहिन्यांमध्ये प्रवेशास मदत करतो. वाफ शोषण ही पाण्यातील त्वक ग्रंथाद्वारे होणारी पाण्याची बाष्पीभवन प्रक्रिया आहे. फ्लोएम दाब प्रवाह यंत्रणेद्वारे साखर आणि पोषण द्रव्ये वाहतूक करते. जाइलम पाणी आणि खनिजे मूळ दाब कॅपिलरी क्रिया संकोचन आणि आसंचन यांच्या सहाय्याने वर उचलतो.